कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना ह्या सर्व मित्र पक्षांचे उमेदवार सुप्रिया सुळे, सभेच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्वच राजकीय पक्षाचे सर्व मान्यवर, पत्रकार मित्र, बारामती शहरातून आणि बारामतीच्या ग्रामीण भागातून आलेले सगळे माझे मतदार बंधू भगिनी, कार्यकर्ते आणि माझ्या तरुण मित्रांनो, सुरुवातीला सभेच्या शिष्टाचार सोडून आदरणीय पवार साहेबांच्या नंतर मला भाषण करावं लागतं, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पण साहेबांचं विमान हेलिकॉप्टर इथून बारामतीतनं नाशिकला पोचायला 1 तास 10 मिनिटं लागतात. 5 ला टेक ऑफ झाला, नंतर पवार साहेब 5:15 ला उतरणार आहेत. अंधार 6:40 ला पडतो आणि त्याच्यामुळे थोडासा बदल केलेला आहे. कृपया कोणी त्याच्यातनं वेगळा अर्थ काढू नये, अशा प्रकारची सुरुवातीलाच मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आपल्या ह्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये रासपचे लोकसभा अध्यक्ष बापूराव सोलनकर, माणिकराव काळे, नाना भगत असे अनेक सहकारी आपल्या पक्षामध्ये आलेले आहेत. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देखील देतो. आज लहुजी शक्ती सेना, मस्कू अण्णा शेंडगे आणि महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान ह्या दोघांनी पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिलेला आहे, जाहीर पाठिंबा दिलेला आहे. त्याबद्दल त्यांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि उद्याच्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर राहुल गांधी, आदरणीय पवार साहेब, UPAचं सरकार आल्यानंतर आणि त्याच्यानंतर 6 महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकीच्या निमित्तानं देखील आपलं आघाडीचं सरकार आल्यानंतर त्यांचे जे काही प्रश्न आहेत, त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत, ते सोडवण्याच्या करता देखील आपण सगळेजण त्यांना मदत करू, अशा प्रकारची ग्वाही तमाम माझ्या बारामतीकरांच्या साक्षीनं मी त्यांना देऊ इच्छितो. बारामतीकरांनो, आज बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. प्रचार आज संध्याकाळी 6 ला संपतोय. बारामतीचं मतदान मंगळवार दिनांक 23 तारखेला सकाळी 7 वाजल्यापासून आहे आणि ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे. मतदानाची वेळ ही आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवली पाहिजे आणि त्या प्रकारे प्रत्येकाने आपली आपली जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडण्याच्या करता मदत देखील केली पाहिजे. मला दुसरे एक पोलिंग एजंट आणि बूथमध्ये बसणाऱ्या मला सहकाऱ्यांना सांगायचं आहे की 23 तारखेला सकाळी 6 वाजता मतदान केंद्रावर तुम्हाला जावं लागेल. प्रमुख कार्यकर्त्यांना वोटिंगचं मशीनचा मॉकपोल घेतला जाणार आहे. मॉकपोल म्हणजे मतदान करताना बटन दाबलं तर मत ज्यांना दिलंय त्याच उमेदवारा जात आहे का हे पाहायचंय. तसंच मतदान झालेली चिठ्ठी तिला VVPAT मध्ये पाहायचंय आणि नंतरच मतदान ते मशीन हे यंत्र सील करून मतदान सुरू केलं जाणार आहे. हे कार्यकर्त्यांनी लक्षामध्ये ठेवावं, कारण आज बहुतेक मतदान केंद्रावरचे सगळे माझे प्रमुख कार्यकर्ते आणि एजंट ह्या ठिकाणी आलेले आहेत. मी सर्व माझ्या मित्रपक्षाच्या पण सहकारी मित्रांना ह्याबद्दलची विनंती करतो. मतदान 6 वाजेपर्यंत आहे, म्हणून वाट 6 वाजेपर्यंत बघण्याची गरज नाही. मतदान सुरू झाल्यानंतर पहिल्या टप्प्यातच साधारण 7 ते 10 पर्यंतच मतदान केंद्रावर जाऊन घड्याळाच्या बटनाच्या समोरचं त्या ठिकाणी बटन, घड्याळाचं चिन्ह आहे त्याच्या समोरचं बटन दाबून सुप्रियाला आपण आपलं पवित्र, आपलं बहुमोल अशा प्रकारचं मत द्यावं आणि त्यानंतर इतर मतदारांना देखील घड्याळाला मतदान करण्यासाठी घराबाहेर काढण्याच्या करता आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे. मी आपल्याला विनंती करीन, पहिल्यांदा 1985 साली पवारसाहेब खासदारकीला उभे राहिले, त्याच्यानंतर मी 1991 साली खासदारकीला उभं राहिलो, त्यानंतर पुन्हा त्याच पंचवार्षिक काळामध्ये पवारसाहेब संरक्षण मंत्री असताना उभे राहिले,
त्यानंतर बापूसाहेब तिटे आणि नंतर मग सातत्याने पवार साहेब उभे राहिले आणि नंतर मागच्या 2 टर्मला सुप्रिया उभी राहिली. प्रत्येक वेळेस प्रचंड लाखांनी तुम्ही सगळ्यांनी मला साहेबांना निवडून देण्याचं काम केलेलं आहे. सुप्रियाला पण पहिल्या टर्मला प्रचंड मताधिक्याने विजय केला. मागच्या वेळेस मात्र आपला विजय आपल्या नावाला साजेसा झाला नाही. बारामतीकरांनी 90,000चं लीड दिलं, परंतु दौंड तालुक्यात, खडकवासला तालुक्यात, पुरंदर हवेलीच्या भागामध्ये आपल्याला जरा कमी मतदान झालं. आता आपल्याला जास्त जागृत राहून मतदान करायचं आहे. बारामतीकरांनो, 20 लोक आतापर्यंत बारामतीच्या परिसरामध्ये येऊन गेले. अमित शहा, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुभाष देशमुख, गिरीश बापट, राम शिंदे, विजय शिवतारे, सदाभाऊ खोत, महादेव जानकर हे 10 तर मंत्रीच येऊन गेले. संजय काकडे, विजयसिंह मोहिते पाटील, बाळासाहेब बेगडे, नीलम गोरे, आज सरोज पंड्या आल्या, विमानातनं आल्या, पण सभा न घेतच निघून गेल्या. बहुतेक ती आपली सभा बघितल्यानंतर तिथं माणसंच नसतील. बरं, आज पैसे देऊन पण तिकडे माणसं जाणार नाही, कारण आपल्यावर प्रेम करणारी माणसं आहेत. त्याच्यामुळं भाजपवाल्यांनो, इथं येऊन बघा, एकाही माणसाला 1 रुपया न देता स्वतःच्या खर्चाने माणसं आलेली आहेत. याला म्हणतात प्रेम. त्या गोष्टीची जाणीव सगळ्यांनी त्या ठिकाणी ठेवली पाहिजे. भीमराव तापकीर, योगेश टिळेकर, माधुरी मिसाळ, बाबूराव पाचरणे, राहुल कुल सगळे येऊन गेले. का रे बाबा एवढं बारामतीवर प्रेम आहे? एवढी बारामती हवी अशी वाटायला लागली काय? 23 तारखेपर्यंत आता गप बसतो, एकदा मशीन सील होऊ द्या, मग बघतोय की काय बारामती. आपण निवडणूक आचारसंहितेचं नियमाचं तंतोतंत पालन करून बाहेरच्या लोकांचं मान सन्मान ठेवतो. ज्यावेळेस खैरनार आणि काही लोक देखील पवार साहेबांच्या बद्दल टीका टिप्पणी करायचे, त्यावेळेस बारामतीकरांनी सांगितलं आम्हाला ऐकवत नाही. पवार साहेबांनी सांगितलं का ऐकवत नसेल तर सभेला जाऊ नका, पण सभेमध्ये वेडेवाकडे प्रकार केलेले मला चालणार नाही, हे आपल्याला पवार साहेबांचं नेहमी सांगणं असतं. आणि ही मंडळी येऊन काय वाटेल तशा पद्धतीनं बोलतात, न पटणारं बोलतात. बारामतीमध्ये काय विकास झाला अशा पद्धतीची भूमिका मांडतात. तुम्ही ज्या रस्त्याने येता तेही रस्ते राष्ट्रवादीनी, काँग्रेसनी आणि बारामतीकरांनीच केलेले. काय बारामतीकरांच्या करता करायचं ठेवलंय? मी असा दावा करणार नाही की सगळंच झालेलं आहे. जरूर माझ्या सुपा परगणा, शिरसुपाळच्या परिसरामध्ये आम्ही जनाई केली, सिरसाई केली, पुरंदर उपसा सिंचन योजना केली. काही अडचणीमुळं वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघर किंवा माझं भीमा नदीचं पाणी हे थोडंसं खराब झालं, कमी झालं, शहरी वाढली आणि त्याच्यामुळं तिकडच्या भागातनं पाण्याचं नियोजन आत्ताच्या राज्यकर्त्यांना करता आलेलं नाही. ती अडचण आहे. आताच्या काळामध्ये उद्याच्याला पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर आपण एक वेगळा विचार करून, जसं 67 साली कुणाला माहीत नव्हतं, जुनी लोक इथं आहेत, जवाहर शेठ आहेत, काही इतर लोक आहेत, त्यांना आठवत असेल की त्यावेळेस पवार साहेबांना असं वाटलेलं होतं की 350 पाझर तलाव झाले की माझ्या बारामती तालुक्याचा जिरात भागाचा प्रश्न 62 गावं आणि बागायती भागातली 21 गावं, नाही 42 गावं, जिरात भागातली 42 गावं, बागायती भागातली 21 गावं, असं 63 गावाचं त्यावेळेसचं कार्यक्षेत्र. परंतु त्याच्यातनं प्रश्न सुटला नाही. इथंच ज्या ठिकाणी आपण सभा घेतो इथंच कुठंतरी त्या ताईमाई राहायच्या ह्याच घरात, आणि त्यांनी त्यावेळेस गहू आणि तेल दिलं आणि त्याच्यातनं आपण रोजगार हमीची कामं आणि मजुराच्या हाताला काम दिलं. हा सगळा इतिहास त्यावेळेसच्या पिढीला माहिती आहे. प्रश्न सुटला नाही. नंतरच्या काळामध्ये आपण प्रयत्न केला. पवार साहेबांच्यामुळे मी आपला सगळ्यांचा लोकप्रतिनिधी झालो, मंत्री झालो. त्यावेळेस आम्ही पद्मसिंह पाटलांच्या मागे लागून जनाई सिरसाई मंजूर करून आणली, मोठी योजना. त्याच्या आधी एक योजना दनवाडीच्या करता केलेली होती, 7-12वर बोजा चढलेला होता, मी त्या योजनेचं नाव विसरलो. हनुमान पाणी पुरवठा योजना, बरोबर आहे, हनुमान पाणी पुरवठा योजना. त्यावेळेस मला शेतकरी म्हणले की दादा आमचं काही चूक नाही. त्यावेळेस स्वर्गीय भाऊंनी सांगितलं आपण भूविकास बँकेचं कर्ज काढून करू. मी नंतर सरकारमध्ये आल्यानंतर ते कर्ज सरकारच्या वतीनं फेडलं, 7-12 कोरा केला आणि ते जनाई सिरसाईची योजना केली. मला असं वाटलं होतं की त्या योजनेच्या निमित्तानं पवार साहेब असतील, आम्ही सगळेच असू,
मी एकटा नव्हतो किंवा या योजनेचं पाणी आपल्याला सगळ्यांना मिळेल, परंतु त्याच्यातनं पण अडचणी येत आहेत, त्याच्यातनं मार्ग काढावाच लागेल. मध्ये सुप्रियाला मुख्यमंत्री आले आणि म्हणाले निरेचं नदी पाणी करेमध्ये करेचं पाणी वर घेणार. ते सगळं थातूरमातूर सांगितलं, त्याच्यामध्ये काही दम नाही. ते काही तेवढ्या पुरतं सांगण्याचं काम केलं, त्यांना परत बारामतीमध्ये यायचंही नाही आणि परत काय झालं ते पाहायचंही नाही. ते नागपूरचे, त्यांचं ऑफिस आहे मुंबईमध्ये, त्याच्यामुळे त्याही खोलामध्ये मी जास्त जात नाही. पण मी एक ठरवलेलं आहे, जसं मागच्या काळामध्ये आम्ही सगळ्यांनी, नाना असेल, पौर्णिमा असेल, आमचा संजय असेल, शारदाताई असतील, सगळे माझे जिल्हा परिषद तालुका पंचायतीचे सदस्य असतील, सुप्रिया असेल, आम्ही सगळ्यांनी मिळून जसं नाझऱ्याचं पिण्याचं पाणी आणलं पण नाझरच आटलंय, तसं जळोचीला, बारामतीला, माळेगावला, भंडाऱ्याला मोठे मोठे जे स्टोरेज टँक केलेले आहेत, तशा पद्धतीनं कॅनॉलच्या कडेला मोठी गव्हर्नमेंटची जागा घेऊन असे स्टोरेज टँक करतो की ते पाणी पार वरपर्यंत सगळीकडे जिल्ह्यात भागाला जाईल. कसलाही दुष्काळ आला, मी आज तुम्हाला सांगतोय, सुप्रियाच्या निवडणुकीच्या निमित्तानं सांगतोय, त्या निमित्तानं तिला मत द्या असं सांगणार नाही. ती माझी बांधिलकी आहे, ते माझं काम आहे. त्याच्यामुळं अशा योजना पिण्याच्या पाण्याच्या करतो की कसलाही दुष्काळ आला तरी माझ्या बारामती तालुक्यातल्या एका देखील गावाला पिण्याच्या पाण्याच्या करता टँकर लावावं लागणार नाही. याबद्दलचा शब्द मी आजच्या सभेच्या निमित्तानं तुम्हाला मी देतो. पाठीमागच्या काळामध्ये कदाचित विरोधक म्हणतील मग अजित पवार इतके दिवस काय करत होता. आम्हाला जो पर्याय वाटला तो पर्याय आम्ही केला. आम्हाला असं वाटलं होतं की त्याच्यातनं प्रश्न सुटेल, परंतु दुर्दैवाने प्रश्न सुटला नाही. ही पण गोष्ट आपण लक्षात घ्या. बारामती शहराच्या करता देखील पाणी आपण इथं स्टोरेज टँक केलं. अजून बीजी घारेंच्या इथं 6 एकराचा स्टोरेज टँक उद्याच्या काळामध्ये आपल्याला करायचा आहे. शेवटी जी माणसं जीवापाड प्रेम करतात, साहेबांना दैवत मानतात, अशा वेळेस आपण त्यांना जे काही महत्त्वाचे त्यांचे मूलभूत प्रश्न आहेत ते तर सोडवण्याचं काम माझ्या सगळ्या सहकारी मित्रांनी मिळून आम्ही केलंच पाहिजे. त्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. आणि काही जण येतात काय केलं काय केलं काय नाही केलं. वास्तविक स्वतः पंतप्रधान म्हणाले किंवा इथं काय पवार साहेबांच्या माध्यमातून झालं, अरुण जेटली म्हणाले, नितीन गडकरी म्हणाले, अनेक जण म्हणाले. त्यांची भाषणं पण तुम्हाला माहिती आहे. त्याचा उल्लेख आता जाताना पवार साहेबांनी आपल्या भाषणामध्ये केला. परंतु बारामतीकरांनो, आज मला प्रश्न पडतो, एवढं यांनी सगळी निवडणूक लावून धरली गाव भाजपवाल्यांनो. मागच्या वेळेस विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची सभा झालेली होती. 5 लाखाची गर्दी झाली होती. सगळ्यांना वाटलं हवा बदलली, हवा बदलली. ज्यावेळेस आपलं काउंटिंग झालं त्यावेळेस मी 1 लाखाच्या पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आलो. ही किमया फक्त बारामतीकर करू शकतात. हे बटन दाबण्याचं काम हे दुसऱ्या कुणाचं काम नाही, हे बारामतीकरांचं काम आहे. आणि त्याच्यामुळं हे सगळे बसले होते की कुठं कुठं सभेला जायचं आणि सगळे म्हणत होते इकडे जायचं, तिकडे जायचं, अकलूजला जायचं, फलानीकडे जायचं, दुनियादारीत जायचं. तर कोणीतरी सांगितलं बारामतीला पण गेलं पाहिजे, महत्वाची निवडणूक आहे. मोदी म्हणले अरे त्या अजित पवाराच्या वेळेस गेलो, माझी सभाहून लाख मतांनी ती निवडून आला, माझी आबरू गेली, कशाला आता तिथं जायचं. थांब ना जरा, 23 तारखेपर्यंत. त्याच्यामध्ये ह्या सगळ्याचा गोष्ट झाली. आता काही जण दबक्या आवाजात म्हणतात काहीतरी वेगळंच घडलंय, कशामुळे आले नाही पुन्हा. आता हे चंद्रकांत दादा पाटलाला कळना, त्या देवेंद्रजींना कळना, त्या अमित शहांना कळेना. नेहमी मी सांगत असतो की किती चांगल्या कुस्त्या झाल्या तरी वस्तात एक डाव वैजनात हातचा ठेवत असतो. आता एवढ्या कुस्त्या खेळलेले पवार साहेब, त्याच्यामुळं कुणी किती गप्पा आणल्या, तिथं अमित शहा आले, काही जरी बोलले तरी एक डाव साहेबांनी हातचा राखून ठेवलेला आहे. कशाला इथं येऊन तुम्ही उगीच तुमचा वेळ वाया घालवताय. त्यांनी काही त्या ठिकाणी करू नये. आणि बारामतीमध्ये काय केलं नाही, काय केलं नाही. आम्ही बारामतीमध्ये खूप काही केलं. अनेक विधानसभाच्या निवडणुकीमध्ये अनेक लोकप्रतिनिधी उमेदवार या नात्याने सांगतात आम्हाला निवडून द्या,
आम्ही आमच्या विधानसभा मतदारसंघाचा बारामती करून दाखवू. सांगतात की नाही? सांगतात ना. आपली एक गोष्ट, माझी पण खंत आहे ना, साहेबांची खंत आहे, सुप्रियाची आहे, नानाची आहे, सगळ्यांची आमची आहे. आमची एक जिरायत भागाचा अजून प्रश्न पूर्णपणे धसास लागला नाहीये, ती एक खंत आहे. आणि दुसरी आपली सूतगिरणी जी बंद पडली, त्याच्याऐवजी आपण टेक्सटाईल पार्क काढलं, तिथं 4-5 हजार महिला काम करतात, परंतु ती एक खंत आम्हाला राहून राहून लागलेली आहे. बाकीच्या सगळ्या संस्था आपण अडचणीतनं बाहेर काढल्या, लोकांना त्याच्यातनं आपण मदत केली. 18 पगड जातीला, 12 बलुतेदारांना एकत्र घेऊन आपण काम केलं. कधी आपण जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार केला नाही. ह्या पद्धतीचं काम हे आपलं सगळ्यांचं आजपर्यंत चाललेलं आहे. आणि त्याच्यामुळं उद्याच्याही राहिलेल्या, आजची रात्र, उद्याचा दिवस, उद्याची रात्र आणि परवाचा दिवस आपण सगळ्यांनी काळजीनं, मतदान तर प्रत्येकाने करायचंच. मतदानाची टक्केवारी जशी माझ्या पश्चिम बंगालमध्ये वाढलेली आहे, त्या पद्धतीनं मतांची टक्केवारी वाढली पाहिजे. प्रत्येकाचं 85, 90, 95% मतदान झालं पाहिजे. आणि होणाऱ्या मतदानामध्ये बाबांनो, माझी हात जोडून विनंती आहे, सुप्रियानी 5 वर्ष अतिशय चांगलं काम केलेलं आहे. नंबर 1चे प्रश्न विचारायचं काम पार्लमेंटमध्ये झालेलं आहे. सगळ्यात जास्त विचाराला न्याय देण्याची भूमिका सुप्रियानी त्या ठिकाणी घेतलेली आहे. कुठेही काही आपण कमी पडलेलो नाही. पार्लमेंटमध्ये त्या भागाचा लोकप्रतिनिधी निवडून जात असताना जी अपेक्षा जनतेची असती, त्या अपेक्षेची पूर्तता करण्याचं काम हे सुप्रियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं कुणी मुलीच्या नात्याने, कुणी बहिणीच्या नात्याने, कुणी त्या ठिकाणी महिलेच्या नात्याने, जे तुम्हाला वाटेल ते समजा, परंतु त्याच प्रचंड मताधिक्याने सुप्रियाला आता काही लाखांच्या मताधिक्याने विजय करून पाठवायचं आहे. त्याचं कारण हे काय की उद्याच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं परत या भाजप शिवसेनेवाल्यांनी आपल्या बारामतीकडं वाकड्या नजरेने देखील बघता कामा नये. नको भाऊ, ती बारामतीकर म्हणायला बारामती आहे, परंतु सगळ्यांचं एकच मत आहे आणि ते म्हणजे पवार साहेब. अशा पद्धतीचं काम आपण सगळ्यांनी करून दाखवायचं आहे. हे पण मी तुम्हाला सगळ्यांना अतिशय नम्रतापूर्वक या निमित्तानं सांगू इच्छितो. आणि सुप्रियाचा पण विजय हा काही लाखांच्या मध्ये त्या ठिकाणी झाला पाहिजे, हे पण मला तुम्हाला सांगायचं आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण त्या ठिकाणी गाफील राहू नका. कशा करता सुप्रियाला मतदान करायचं? विरोधी कोण आहे? ते जे भाजपचे उमेदवार आहेत, त्यांची कारकीर्द काय? आज आपल्याला 15 लाख रुपये देणार होते, दिले नाही दिले. आपलं सरसकट कर्जमाफी करणार होती, केली नाही केली. तुम्हाला मला दरवर्षी युवकांना, युवतींना 2 कोटी युवक नोकऱ्या देणार होते, 5 वर्षात 10 कोटी. बारामतीकरांनो, उलट 10 कोटी नोकऱ्या राहू द्या, ह्यांच्या चुकीच्या धोरणामुळं BSNL, MTNL, त्याच्यामध्ये जेट एअरवेज आणि तुमची असणारी DSK, या 4-5 कंपन्या धरल्या ना, तर काही लाख पूर्वी तुमच्या माझ्या सरकारच्या काळामध्ये नोकरीला लागलेल्यांच्याच नोकऱ्या गेल्या. नवीन नोकऱ्या तुम्हाला मला मिळणं तर बाजूलाच राहू द्या. आपल्या बारामतीतले कारखाने बघा, इंडियन सिमलेसचा घ्या, डायनामिक्स घ्या, पियाजी घ्या, किंवा कोणताही कारखाना घ्या, त्या कारखान्याची अवस्था नेहमीसारखी राहिलेली नाहीये, मंदी आहे. आपल्या बारामतीमध्ये जे काही फ्लॅट बांधतात किंवा ग्रामीण भागामध्ये जे काही काम चालतं, आज कन्स्ट्रक्शनचा बिझनेस बसलेला आहे, त्याच्यातनं अनेकांचे रोजगार गेलेले आहेत. मोदी साहेब ह्याच्याबद्दल बोलत नाही, ह्याच्याबद्दल काही सांगत नाही. त्यांनी सभेच्या निमित्ताने येताना सांगायला पाहिजे होतं ना, 5 वर्षापूर्वी कोणता शब्द दिला आणि त्या शब्दाची पूर्तता काय झाली, त्याच्याबद्दल तर बोलत नाही. परिवारावर घसरतात, कुठे राष्ट्रवादी काँग्रेसवर घसरतात. ह्याच्यातून माझ्या 136 कोटी जनतेचा प्रश्न सुटणार आहे का? नाही सुटणार. आता त्यांना मागं दिलेल्या आश्वासनाच्या बद्दल काही सांगणं हे हातातच राहिलेलं नाही आणि त्याच्यामुळे ते काही बोलू शकत नाही. विकासाचा तर मुद्दा त्यांनी कुठं सोडलेला आहे. 5 वर्षापूर्वी विकास विकास विकास, पण त्या विकासाचा मुद्दा आता भकास झालाय, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काहीच सांगत नाही. आज काही त्यांचे उमेदवार आपण काय बोलावं, कसं बोलावं. मगाशी सक्षणा बोलत होती,
मी सुप्रियाला म्हणलं, अरे साहेब नसताना असं बोलणं ठीक आहे, पण साहेब असताना ही लांब पुढे चालली म्हणलं. पण ते म्हणले, ती मला सक्षमवंती लोकांना असंच आवडते. अगं म्हणलं, सगळ्यांना नाही आवडत, इथं बसणाऱ्यांना आवडतं, त्यांना वेगळंच आवडतं. त्याच्यामुळं थोडंसं आपण आपली भारतीय संस्कृती, आपली परंपरा, महिला आहे, थोडंसं तारतम्य आपण ठेवलं पाहिजे. ठीक आहे, ग्रामीण भागामध्ये ते आवडतं, त्याच्याबद्दल दुमत असायचं कारण नाही. पण आज देशाचे पंतप्रधान आहेत, आम्ही त्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी करण्याचं काही कारण नाही. परंतु पंतप्रधान महोदय, तुम्ही स्वतः सांगतायत की माझी जात कमीची आहे. आम्ही कधी तुमची जात काढली? कधीच काढली नाही. राहुल गांधींनी काढली नाही, पवार साहेबांनी काढली नाही, आम्ही कुणी काढली नाही. तुम्ही जातीवर का घसरला? अकलूजच्या सभेमध्ये जात काढायचं काय कारण होतं? उलट काहींनी जात काढली तर काही काहींना 2-2, 3-3 दिवस त्यांचा प्रचार बंद केला. निवडणूक आयोगाने मायावतीचा केला, त्या योगीचा केला, अजून 2-3 लोकांचा केला. आणि त्याच्यामुळे सगळ्यांनी, संविधानाने काय सांगितलंय, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलंय, आज हे भाजप शिवसेनेचं सरकार संविधान बदलण्याची भाषा करताय. हा अधिकार त्यांना दिलाय कुणी? आज संपूर्ण भारत एक संघ आहे, त्याचं कारण ते संविधान आहे, बाबासाहेबांनी दिलेलं आपल्याला घटना कायदा आहे. ह्याला सगळ्यांना तिलांजली देण्याचं काम ही मंडळी ह्या निमित्तानं करतायत. नंतर सांगितलं काय, 2 पंतप्रधान भारताला मिळणार. मी साहेबांना विचारलं, साहेब असं काही कुणी बोललं काय आपल्यातलं? साहेब म्हणले, अरे राहुल गांधी पण बोलले नाही, मी पण बोललो नाही, मलाही कळेना 2 पंतप्रधान यांनी कुठनं काढले. काही पण लोकांना आता महागाईचा मुद्दा, महागाई वाढली 5 वर्षात. गॅस सिलेंडरच्या किमती आमच्यापेक्षा दुप्पट झाल्यात महिलांनो. 850 रुपयाला झालं, आमच्या वेळेस 350 पावणे 400 रुपयाला होतं. पेट्रोल डिझेलच्या किमती बारामतीकरांनो वाढल्यात, त्याच्याबद्दल बोलता येत नाही. माझा शेतकरी उद्ध्वस्त झालाय, त्याला शेतकऱ्याला मदत होत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणावर आत्महत्या चाललेल्या आहेत, त्याबद्दल पंतप्रधान बोलत नाहीत, मुख्यमंत्री बोलत नाही. आपल्या बारामतीमध्ये निवडणूक जाहीर झाल्यापासून श्री दादासाहेब महादेव देवकर मुडाळ्याचे, रमेश ईश्वर आटोळे शिरसुपळचे, राजेंद्र बाळासाहेब गायकवाड पारवडीचे, शंकर जगन्नाथ गावडे थोपटेवाडी कोराळे बुद्रुकचे, हे 4 माझ्या शेतकऱ्यांनी नापिकी पायी किंवा मध्यमुदत आणि पीक कर्ज थकल्यापायी आत्महत्या केल्या. बारामती सारख्या परिसरामध्ये असं घडत नव्हतं. सदन भाग म्हणून ओळख होती. आज तिथं देखील आत्महत्या ह्या निवडणुकीच्या काळामध्ये होत आहे. जवळपास गेल्या 5 वर्षामध्ये 20,000च्या पुढे आत्महत्या झालेल्या आहेत. कदाचित 5 वर्ष पूर्ण होतील त्यावेळेस हे आकडा 25,000वर गेलेला असेल. मला भाजप शिवसेनेवाल्यांना विचारायचं आहे, इतके 20,000च्या पेक्षा जास्त माझ्या महिलांचं जे कुंकू पुसलं गेलं, ज्या महिला विधवा झाल्या, त्याला जबाबदार कोण? कोणावर 302चा गुन्हा दाखल करायचा? पंतप्रधानांवर का मुख्यमंत्र्यांवर का कृषी मंत्र्यांवर? कोण जबाबदार आहे? तुम्ही आम्हाला 89 लाख शेतकऱ्यांना 34,500 कोटी रुपये कर्जमाफी देणार होता. काय झालं त्या कर्जमाफीचं? का देत नाहीये? का बोलत नाहीये? तुम्ही बेकारी वाढती, 45 वर्षात एवढी बेकारी नव्हती. आमच्या मुलामुलींनी कुठे जायचं? नोकऱ्या कोणाला मागायच्या? हे प्रश्न हे भारत सरकारचे नाही आहेत का? ह्याच्यातले काही प्रश्न राज्य सरकारचे नाही आहेत का? मुख्यमंत्री यांना इथं येऊन ह्याच्याबद्दल उत्तर देता येत नाही का? मुख्यमंत्री सरळ सांगतात किंवा पवार साहेबांनी काय केलं? मुख्यमंत्री महोदय, पवार साहेब ज्यावेळेस राजकारणात आले त्यावेळेस आपला जन्म झाला होता आणि आपण रांगत होता. साहेबांची एवढी मोठी कारकीर्द आहे आणि तुम्ही साहेबांची कारकीर्द काढताय. आपण कुणाच्या बद्दल बोलतोय, कशा पद्धतीने बोलतोय? ठीक आहे, काही वैचारिक मतभेद असतील ना, वैचारिक मतभेद पण असतील, काही वेगवेगळी भूमिका देखील असेल, त्याबद्दल दुमत नाही. प्रत्येकाला आपली आपली भूमिका मांडण्याचा अधिकार लोकशाहीने दिलेला आहे. अहो काय तुमचं चाललेलं आहे? त्या राज ठाकरे 5 वर्षापूर्वी सांगत होते नरेंद्र मोदी सगळ्यात चांगले पंतप्रधान होऊ शकतात, त्यांना पंतप्रधान करायचं. एक देखील उमेदवार त्यांनी उभा केला नव्हता. आम्ही कधी त्यावेळेस केंद्रात राज्यात आमचं सरकार असताना राज ठाकरेंच्या सभा बंद केल्या होत्या का? नव्हत्या केल्या. त्यांना जागा मिळण्याचं बंद केलं होतं का? नव्हतं केलं.
आता राज ठाकरे त्यांच्या विरोधात बोलायला लागले की राज ठाकरेच्या सभेचा खर्च कुणाच्या खर्चात घालायचा, हे डोकं खाजवायचं काम विनोद तावडे करायला लागले. ती शिक्षण मंत्री. अरे शिक्षणाचं बघ ना, तिथं कुठं डोकं खाजवतो रे? तुझी डिग्री काय, तुझं शिक्षण काय, तू बोलतो किती, सांगतो काय, त्याचा काहीतरी ठाव ठिकाणा. आणि त्याच्या नावातच विनोद आहे. त्याचं नावच विनोद तावडे. तो विनोद पण कुणाच्या तरी तावडीतच सापडलाय. असलं सगळं झालं. मित्रांनो, ह्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, पण आम्ही कधी तसं काढलं नाही. आज राज ठाकरे सभा घेत आहेत आणि फक्त म्हणतायत नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही दोन लोक देशाला चालणारी नाहीयेत, देश अडचणीत नेते, ते देशाला घातक आहे आणि स्क्रीन लावून पटवून देत आहे. त्याच्यामध्ये पहिलं काय बोलले, आता काय बोलतात. दूध का दूध, पाणी का पाणी, हा सूर्य हा जयत्र. त्याच्यावर भाजपला ती मुद्दा खोडता येईना आणि गप्प बसता येईना. आणि त्याच्यामुळे रडीचा डाव काय, तर मुंबईला राज ठाकरेंची सभेला ग्राउंडच देणार नाही. अरे काय रे, लोकशाही ना. हा थांबा जरा, मला बोलू दे राव. त्याच्यामध्ये ह्यांचं काही खरं नाहीये. हा निव्वळ ह्यांच्या विरोधात कुणी बोललं की तो देशद्रोही झाला, ह्यांच्यासारखं बोललं की लय चांगला. अरे अरे अरे, मदनाचा पुतळाच आहे ती, असं यांना वाटतं. आता बघा ना, काही दिवस पर्यंत ते विजयसिंह मोहिते पाटील वगैरे आपल्या बरोबर होते, तर त्यांच्यावर टीका करायचे. काय ह्यांनी केलं, घराणेशाही घराणेशाही घराणेशाही. आणि आता परवा 50 वर्ष झाली कारकिर्दीला हार घातला. एवढ्या मोठ्या माणसाला मला हार घालण्याची संधी मिळाली. अरे अरे, किती नाटकं कराल, किती नौटंकी कराल. काय लोकांना, लोक काही एवढी दुटखुळी आहेत का? लोकांना कळत नाही का? आमच्यातलं त्यांच्यात गेलं की गोमूत्र शिंपडल्यावर कसं एकदम शुद्ध होऊन जातंय, तसला प्रकार त्यांचा चाललेला आहे. आता ते सुजय विखे आणि रणजित मोहिते पाटील, तुम्ही आमची घराणेशाही काढता. रणजित मोहिते पाटील आणि सुजय विखे पाटील घराण्याचे आणि मोहिते पाटील घराण्याचे नसते तर यांना कोणी घेतलं असतं का तिथं? सतरंजी उचलायला तरी घेतलं असतं का? तुम्ही मला सांगा. 4 पिढ्या 3 पिढ्या ह्यांच्या राजकारणामध्ये गेल्या. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ह्यांच्या वैचारिक बैठक ह्यांच्या घरामध्ये, आणि त्याच्यामुळे ह्यांना महत्त्व प्राप्त झालं. आज ही लोक सोडून चालले, ठीक आहे, ज्याचा त्याला लखलाप, त्याबद्दल दुमत नाही. कधी आमच्याकडे असताना विजयदादा एवढे पाहुण्या रावळ्याला कधी भेटत नव्हते. आता काय पाहुणे काय रावळे आटायला लागले. पार तिकडं इंदापूर पासून आपल्या बारामतीमध्ये पाहुण्यांनाही कळना राव. आपल्या साहेबाकडे होते तेव्हा कधी यायचे नाही ना, आता तर लय सारखेच यायला लागले. कसा माणूस बदलतो ते पहा. त्याच्यामुळे ह्या गोष्टीला आपण अजिबात अधिकचं त्या ठिकाणी महत्त्व देऊ नका. उद्याच्याला सुप्रियाला तुम्ही खासदार केल्यानंतर आपलं आघाडी युपीएचं सरकार आल्यावर, काँग्रेस सत्तेवर, युपीएचं सरकार सत्तेवर आल्यानंतर मनरेगा योजनेअंतर्गत 100 दिवसाच्या ऐवजी 150 दिवसांचा रोजगार आपण देणार आहे. पेट्रोल डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आपण आणणार आहे. शिक्षणावर जीडीपीच्या 6% खर्च आपण करणार आहे. आज माझ्या अनेक मागासवर्गीय, ओबीसी, आदिवासी, भटक्या ह्या मुलींच्या शिष्यवृत्त्या मिळत नाहीत, प्रतिपूर्ती होत नाही. त्याच्याकरता जीडीपीच्या 6% खर्च केला जाणार आहे. मार्च 2020 पर्यंत 22,000 पद आपण भरणार आहोत. आणि मित्रांनो, मागं जसं त्यांनी सांगितलेलं होतं की दरवर्षी आम्ही एकदा तुम्हाला 15 लाख रुपये देऊ, ह्यावेळेस आपलं युपीएचं सरकार आलं की आपण 5 कोटी गरीब कुटुंब, एका कुटुंबात 4 माणसं धरा, 20 कोटी जनतेला म्हणजे 5 कोटी कुटुंबाला 72,000 एका वर्षाला, म्हणजे महिन्याला 6,000 हे आपण देणार आहोत. आणि हे साहेबांनी, राहुल गांधींनी सगळ्यांनी कबूल केलंय. पण त्याच्याकरता सुप्रियाला निवडून द्यावं लागेल, तिकडं संजय मामाला निवडून द्यावं लागेल, तिकडं सुशीलकुमार शिंदेंना निवडून द्यावं लागेल, इकडं संग्राम जगतापला निवडून द्यावं लागेल, तिकडं श्रीमंत उदयनराजे भोसलेंना निवडून द्यावं लागेल, इकडं मोहन जोशींना निवडून द्यावं लागेल.
आपला अमोल कोल्हे डॉक्टरला निवडून द्यावं लागेल, मावळात पार्थला निवडून द्यावं लागेल, असे सगळेच चांद्यापासून बांध्यापर्यंत निवडून देण्याचं काम आपण आपल्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला तिथं सांगून करावं लागेल. ते आपण करू शकतो. हवा बदलतीये. मोठी मोठी लोक आता अंबानी सारखे देखील सांगायला लागलेत. साऊथ मुंबईमध्ये मिलिंद देवरा चांगला आहे, मिलिंद देवरा आघाडीचा आहे, काँग्रेसचा उमेदवार आहे, राष्ट्रवादीने पाठिंबा दिलाय, इतर मित्रपक्षांनी पाठिंबा दिलाय. स्वतः मुकेश अंबानी सांगतात की ही व्यक्ती अतिशय चांगली आहे. म्हणजे मोठ्यांना तर लवकर हवा कळतीये. ह्याचाही विचार आपण करा. आता काही जण, आज अनेक सहकारी मित्र रासपमध्ये होते. निव्वळ धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या निमित्तानं आपली सगळ्यांची फसवणूक केली. मराठा समाज लाखोंचे मोर्चे निघत होते. मूक मोर्चाला मुका मोर्चा करून शिवसेनेनी थट्टा केली, मस्करी केली, चेष्टा केली. ह्यांना आता यांची जागा दाखवायची. त्यांना मुका काय असतो, मुक काय असतं, त्या मातोश्रीवरून बाबा बाहेरच पडला नाही पाहिजे, तिथंच उद्धव बसला पाहिजे. ही अवस्था त्यांची त्या ठिकाणी करून दाखवायची. लिंगायत समाजाला आरक्षण दिलं नाही. माझ्या मुस्लिम समाजाला शिक्षणाच्या मध्ये आरक्षण मान्य केलं हायकोर्टाने, तरी दिलं नाही. का नाही देत? मुस्लिम समाज देशाच्या उभारणीमध्ये महत्वाची भूमिका बजावली नाही, त्यांचं योगदान नाही. परंतु हे दुटप्पी राजकारण ह्या मंडळींचं चाललेलं आहे. आम्ही सांगत होतो 52% आरक्षणाला कोणताही धक्का न लावता ह्या लोकांना आरक्षण द्या. ह्यांच्यात पण गरीब समाज आहे, त्यांना पुढे आणा. त्याच्यात तुम्ही नियम लावा की ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांना त्याच्यामध्ये आरक्षणात धरू नका. जे लिंगायत मध्ये, मुस्लिम मध्ये, धनगर समाजात आणि मराठा समाजात ज्यांचं आर्थिक परिस्थिती मजबूत आहे त्याला काहीतरी एक फुटपट्टी लावा. 6 लाखाच्या पुढे, 10 लाखाच्या पुढे काय लावायचं ते, त्या वरच्यांना नको, पण गरीबाला द्या ना. दिवसभर काम केल्यानंतर ज्याची संध्याकाळी चूल पेटती, अशांना देण्याच्या करता कुणी त्यांना थांबवलंय? पवार साहेबांनी, राहुल गांधींनी ठरवलंय. जसं 2008ला सरसकट आरक्षण कर्जमाफी दिलेली होती, ह्यांनी दिली नाही. पुन्हा माझा शेतकरी दुष्काळामध्ये होरपळतोय, आत्महत्या करतोय. त्याच्या घरामध्ये खायला काही नाहीये, त्याच्या जनावरांना चारा नाहीये, छावण्या हे सुरू करत नाहीये, जनावरांना, माणसांना प्यायला पाणी देत नाहीये. ही अवस्था ह्या राज्यकर्त्यांनी केलेली आहे. आणि म्हणून आपल्याला आता ह्यांना ह्यांची जागा दाखवून आपलं सरकार आणायचंय. आपलं सरकार आल्यानंतर सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. आपण पहिल्यांदा करून दाखवलंय आणि आता पुन्हा करण्याच्या बद्दलचा शब्द आम्ही तुम्हाला देतोय. त्याकरता हे सगळे जण निवडून येणं हे नितांत गरजेचं आहे. शेतकऱ्यांच्या करता स्वतंत्र अर्थसंकल्प, जसा रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प असतो, आदिवासी समाजाचा स्वतंत्र अर्थसंकल्प असतो, माझ्या मागासवर्गीय समाजाचा स्वतंत्र अर्थसंकल्प असतो, तशा पद्धतीनं लाखाचा पोशिंदा, त्याला पण काही अनेक प्रश्न आहेत, अनेक अडचणी आहेत. काळ्या आईची इमाने इतबारे सेवा करतोय, त्याच्याकरता स्वतंत्र अर्थसंकल्प देण्याच्या बद्दलचं काम आपण त्या ठिकाणी करणार आहोत. मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये मगाशी पवार साहेबांनी सांगितलं ना की त्या 22 महिने तिथला पगार नाही, काही महिने त्यांचं पेमेंट नाही. का दत्तात्रय जगलू बारोकर गिरीमचा आहे, यांनी सांगितलंय की माझा आत्महत्येवर जर दर्पण आणण्याचा प्रयत्न केला तर मी 22/4/2019 नंतर कोणालाही कल्पना न देता औषध पिऊन राहत्या घरी आत्महत्या करीन, याची नोंद घ्यावी. नंतर माझ्या कुटुंबाची सर्व जबाबदारी तुमच्यावर राहील. भीमा पाटस कारखान्याच्या MDला त्यांनी पत्र लिहिलंय. का तर त्यांचं सेवानिवृत्तीचं फायनल पेमेंट तो 2015ला 30 जुलैला सेवानिवृत्ती झाली. 16, 17, 18, 19 इतके दिवस त्याचे पैसे मिळत नाही. ही अवस्था आहे. आणि ही लोक स्वतःचे कारखाने यांना चालवता येईना, स्वतःचा तालुका नीट संन्यास सांभाळता येईना आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करायला निघाले. ठीक आहे, तुम्हाला अधिकार आहे, उभं राहण्याचा अधिकार आहे, पण बारामतीकरांनो एक लक्षात घ्या, रासपच्या उमेदवार या नात्याने राहुल कुल निवडून आल्यानंतर ज्या ज्या निवडणुका झाल्यात, जिल्हा परिषदेमध्ये 6 जागा 5 राष्ट्रवादीच्या आल्या, 1 त्यांची आली. तालुका पंचायतीच्या 12 जागा
11 आपल्या आल्या, एक त्यांची आली. खरेदी विक्री संघ आपल्याकडे आला, तिथं मार्केट कमिटी आपल्याकडे आली, दूध संघ आपल्याकडे, पीडीसीसी बँक आपल्याकडे, सगळ्या संस्था. नगरपालिकामध्ये नगराध्यक्ष फार कमी मतांनी पराभूत झाला, 45 का 50, पण मेजॉरिटी नगरसेवक आपल्या विचाराचे. एवढी मतं कमी पडली तरी 5 वर्ष सुप्रियांनी पायाला भिंगरी बांधल्यासारखं तिथं संपर्क ठेवला. मी खोटं नाही सांगत. आम्ही अनेक जण, साहेब खासदार झाले, मी खासदार झालो, स्वर्गीय भाऊ खासदार झाले, बापूसाहेब थिटे खासदार झाले, मागं र.के. खाडिलकर आणि तुळशीराम जाधव तेही खासदार होते, जुन्या लोकांना आठवत असेल. संभाजीराव काकडे खासदार झाले. पण माझी बहीण म्हणून सांगत नाही, आतापर्यंत जे जे खासदार झाले त्या सर्व खासदारांच्या मध्ये सर्वात जास्त मतदारसंघामध्ये जर संपर्क कुणी ठेवला असेल तो सुप्रियांनी ठेवलेला. ही गोष्ट खरी आहे. प्रत्येकाला स्वतःचा प्रपंच असतो, मुलं बाळं असतात, कुटुंब असतं, परंतु त्यालाही त्या ठिकाणी इतका वेळ न देता संपूर्ण लोकसभा मतदारसंघ माझं कुटुंब आहे या पद्धतीनं तिनं त्या ठिकाणी 5 वर्ष काम केलेलं आहे. आणि काय तिच्या सेल्फीच्या बद्दल काढतात, तिच्या बाकीच्या गोष्टीच्या बद्दल काढतात. ती विजय शिवथरे तर काय पोपटासारखा मिठू 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 बोलायला लागला. अरे विजय शिवथरे, तुझं बोलणं किती, तुझा आवाका किती, तू बोलतोय कुणाबरोबर, तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघतो. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कुणाच्या बापाला ऐकत नाही. आम्ही म्हणतोय बाबा जाऊ द्या जाऊ द्या, गप बसा गप बसा. याचं तर उर नुसतं भरून आलंय, त्याला काय करून काय नाही, काय करून काय नाही. तो आता 2019ला कसा आमदार होतो तेच मी बघणार आहे, आणि आपण पण सगळे त्या ठिकाणी बघू. एवढंच त्यांच्याबद्दल बोलतो, अधिक त्यांना बोलून जास्तीचं महत्त्व देण्याचं काम त्या ठिकाणी करू इच्छित नाही. मित्रांनो, काल काय आपण बघितलं, काल सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई साहेबांवर एक आरोप केला. कुणावर? देशाचं सर्वोच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट, त्याचे सरन्यायाधीश. त्या आरोपाला उत्तर देताना सरन्यायाधीशांनी त्यांच्या विरोधात एक फार मोठी शक्ती, जाणीवपूर्वक कट रचत असल्याचं वक्तव्य केलंय. गोगोई साहेबांनी काही दिवसापूर्वी देखील देशाची लोकशाही ही संकटात असल्याचं 4 न्यायाधीशांनी सांगितलेलं होतं. त्याच्यातले हे त्यावेळेस सरन्यायाधीश नव्हते, पण हे न्यायाधीश होते. काल पुन्हा एकदा त्यांनी लोकशाहीला धोका असल्याचं विधान केलंय. देशाच्या सरन्यायाधीशाचं विधान हे फार गंभीर विधान आहे. ह्याचा विचार जे वकील लोक आहेत, जे सुज्ञ आहेत, जे अभ्यास करणारी माणसं आहेत, पत्रकार मित्र माझे, ह्यांना सगळ्यांना त्याची खोली लक्षामध्ये आली असेल. त्यांच्या विरोधात कोण कट रचत आहे, त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे, हे जनतेला कळलं पाहिजे. जर सर्वोच्च व्यक्तीवरच दबाव असेल तर सर्वसामान्य माणसांनी जगायचं कसं? त्याला कोण आधार देणार? यापूर्वी देखील अनेकदा न्यायालयावर दबाव टाकण्याचा प्रयत्न झालाय असं ऐकायला मिळतंय, आणि त्याच्यामध्ये अनेक राजकीय पक्षांनी त्या गोष्टीचा फायदा घेतला. या संदर्भामध्ये अधिक बोलणं उचित नाही, कारण निवडणूक आचारसंहिता आहे. परंतु मित्रांनो, आपल्या 136 कोटी जनतेला विचार करायला लावणारा हा प्रश्न आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आताच्याही काळामध्ये साध्वी प्रज्ञा सिंह कडून शहीद हेमंत करकरे साहेबांच्या बद्दल अपमान केला जातो. कुणाला? पाणी द्या ना. ठीक आहे, तुम्ही बसा. तुम्ही वारा सोडा तिथलं जरा. आणि जे डॉक्टर असतील त्यांनी तिथं जा, बाकीच्यांनी वारा सोडा ना तिथला.
ए स्मिता, सगळ्यांनी बाजूला हो ना, जरा तिथं हवा येऊ दे ना, कळत नाही काय? मित्रांनो जरा बसा बसा, सगळं व्यवस्थित आहे, काय काळजी करू नका. काल भाजपच्या भोपाळच्या उमेदवार, मालेगावच्या बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह यांनी शहीद हेमंत करकरे साहेबांच्या बद्दल अक्षरशः आक्षेपार्ह अशा प्रकारचं वक्तव्य करून त्यांचा अपमान केला. साध्वीने या देशातल्या शहीदांचा अपमान केलेला आहे आणि त्यानंतर देखील भाजप आणि विशेषतः नरेंद्र मोदी साहेब हे त्या ठिकाणी साध्वीची पाठराखण करतायत. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्याचं काम भाजपच्या नेत्यांनी आणि स्वतः पंतप्रधानांनी करायला पाहिजे होतं. त्याबद्दल मी भाजपचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. अरे त्या तिथं 26/11 तुमच्या माझ्या मुंबईवर हल्ला झाला, निष्पाप लोक तिथं जीव जात होते, त्यांना वाचवण्याच्या करता हेमंत करकरे, अशोकराव आणि बाकीचे सगळे त्या ठिकाणी, विजय साळसकर हे सगळे त्या ठिकाणी बाहेर पडले आणि खुशाल आपण अशा पद्धतीने त्या व्यक्तींच्या बद्दल बोलता. तुम्हाला काही कळतं की नाही? कोण म्हणतंय मला मतं दिली नाही तर मी तुम्हाला शाप देईल, ही म्हणते मी हेमंत करकरेंना शाप दिलेला आहे. देश कुठल्या रस्त्याने चालवलाय आणि असले उमेदवार तुम्ही उभे केलेत. मित्रांनो यांची मनुवादी भूमिका आहे. साधू संतांच्या पेक्षा मनुचे विचार श्रेष्ठ हे संभाजी भिड्यांनी सांगितलेले आहे. तुकोबाचे आणि माऊलीचे विचार देखील मनुंच्या विचाराच्या पेक्षा श्रेष्ठ हे सांगण्याची मजल या माणसांची गेलेली आहे. त्यांना आता त्यांची दाखवण्याची वेळ बाबांना आलेली आहे. बारामतीकर आपण सगळ्यांनी भरभरून पवार साहेबांच्यावर प्रेम केलेलं आहे. आम्ही पण रात्रीचा दिवस करत असतो. जेवढं काही आपल्या शहराला तालुक्याला देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करत असतो. हे जे काही इथं फिरतायत पवार साहेबांच्या बद्दल तक्रार करतायत की आज 6 वाजल्याच्या पुढे पवार साहेबांनी इथं थांबू नये. अरे बारामती म्हणजे शरद पवार आणि शरद पवार म्हणून बारामती उभं जग ओळखतंय आणि कोण सोम्या गोम्या उठतोय आणि साहेबांनी इथं थांबू नये. तुझी अवकात आहे का साहेबांना सांगायची? एक आहे अजून 4थ्या टप्प्यातलं मतदान आहे. साहेब इथं येऊ शकणार नाही कारण साहेब आत्ताच सांगितलं, साहेबांनी ते दिंडोरीला चाललेत, नाशिकला चाललेत, तिकडं मुंबईच्या सभा आहेत, ठाण्याच्या सभा आहेत, कल्याण डोंबिवलीच्या सभा आहेत, मावळच्या सभा आहेत, शिरूरच्या सभा आहेत, बऱ्याचशा ठिकाणी नंदुरबारची सभा आहे, तिकडं धुळ्याची सभा आहे, त्या ठिकाणी साहेब जाणार आहे. साहेबांचं आता इथं मत नाही, साहेबांचं मत मुंबईला आहे. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका, साहेब इथंच आहेत असं समजून आपण सगळ्यांनी, आता सभा मोठी झाली, प्रचंड संख्येने तुम्ही आला, तुम्हाला साष्टांग दंडवत मी नमस्कार करतो. परंतु हा उत्साह 23 तारखेला संध्याकाळी 6 पर्यंत टिकला पाहिजे आणि प्रत्येकाच्या बूथवर कसं जास्तीत जास्त सुप्रियाला मतदान होईल याबद्दलचा आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. ही आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती मी आजच्या या जाहीर सभेच्या निमित्तानं आपल्या सर्व सहकारी मित्रांना या निमित्तानं करू इच्छितो. दुष्काळाच्या बद्दल यांचं अजिबात लक्ष नाही. अमित शाह काय बोलले त्याला आता जास्त महत्त्व द्यायला नको. मी एवढंच सांगतो, हो का, मुख्यमंत्र्यांच्या सांगलीच्या सभेत मनोहर भिडे पहिल्या रांगेत बसले होते. हे यांचंच पिल्लू आहे आणि हे सांगते काय, माझ्या दारामध्ये आंब्याचं झाड आहे, त्याला आंबा आलेला खाल्ला की तुम्हाला मुलगाच होतोय. काय सांगताय संभाजीराव भिडे? ह्या पद्धतीचं विचार सांगणारी माणसं कुठं आणि 21व्या शतकाकडे ह्या देशाला घेऊन जाणारी माणसं कुठं? बारामतीकरांनो, तुम्हाला खऱ्या अर्थाने पवार साहेबांचा अभिमान असेल, त्या ठिकाणी तुम्हाला साहेबांच्या बद्दल प्रेम असेल, साहेब तुमचे दैवत असतील, तर असं प्रचंड मताधिक्य सुप्रियाला बारामती विधानसभा मतदारसंघातनं त्या ठिकाणी करून दाखवा की परत देवेंद्र फडणवीसनी बारामतीचं नाव घेता कामा नये. अशा पद्धतीचा एक विक्रमी मताधिक्य आपण सगळ्यांनी करा, हेच आग्रहाची, कळकळीची, नम्रतेची विनंती करतो. तुमचे राहिलेले प्रश्न सोडवण्याचं काम मी आणि माझे सगळे सहकारी मित्र करून दाखवतील हा शब्द देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.